गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड मध्ये 2 दिवसापासून पावसाने हाहाकार माजवलाय। पूर परिस्थितीमध्ये अडकलेल्या 200 कुटुंबांना यावेळी सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। मुंबईसह कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। सध्या मुंबईत प्रचंड उकाडा जाणवतोय। पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचं पुन्हा एकदा जोरदार आगमन होणार असल्याचा अंदाज हा हवामान विभागाने वर्तवलाय। पुणे शहरामध्ये 2 दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली। शहर परिसरामध्ये हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। शहरामध्ये 15 सप्टेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहील, तर काही भागामध्ये या कालावधीमध्ये रिमझिम पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय। मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा चांगलाच फटका बसलाय। आता पुढील 2 दिवस विदर्भामध्ये पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। तसंच विदर्भातील 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचना सुद्धा या पार्श्वभूमीवरती देण्यात आल्या आहेत। पश्चिम विदर्भातील सर्व तालुक्यांना पावसाची सरासरी पार केलेली पाहायला मिळते। सततचा पाऊस, अतिवृष्टी या आपत्तीमुळे 55 नागरिकांचा मृत्यू झालाय। शिवाय लहान मोठी 377 जनावरं ही मृत पावली आहेत। नाशिक जिल्ह्यामध्ये अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असून धरणं फुल भरली आहेत। नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा हा 95% असून 1106 क्युसेक्सनं विसर्ग सुरू आहे। जिल्ह्यातील एकूण 24 प्रकल्पामध्ये 95.67% जलसाठा आहे। जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले। त्यामधून 9432 क्युसेक्सनं गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। गोदाकाठच्या नागरिकांना यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गणेश उत्सव आणि ज्येष्ठ गौरी उत्सवामुळे फुलांना चांगलीच मागणी असून झेंडू, शेवंती, गुलाब या फुलांचे दर चांगलेच वाढल्याचं पाहायला मिळतंय। पिवळा आणि भगव्या रंगाच्या झेंडूंच्या फुलांना 100 ते 120 रुपये किलोच्या दरम्यान दर मिळतोय। कांदा बाजारामध्ये काहीशी घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची 3072 क्विंटल आवक होऊन 3900 रुपये असा सरासरी दर मिळाला, तर कांद्याला कमीत कमी 2950 रुपयांपासून ते 4000 पर्यंत सरासरी दर मिळालाय। मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये या आठवड्यामध्ये हळदीच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। प्रति क्विंटल नांदेड बाजारामध्ये 13050 रुपये प्रति क्विंटल आणि सांगली बाजारामध्ये 13388 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागाने उत्सवादरम्यान नागरिकांना निर्भेसळ खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी 1 सप्टेंबरपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे। मात्र दुधातील भेसळ ओळखताना अन्न निरीक्षकांना अवघड होत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यावर मात्रा म्हणून आता अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना मिल्कॉन्स्केज यंत्र देण्याचा निर्णय हाती घेतलाय। त्यामुळे भेसळयुक्त दूध तात्काळ ओळखणं शक्य होणार आहे। कापसाला समाधानकारक बाजारभाव मिळत असून ऑगस्ट महिन्यामध्ये किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिकचा दर मिळतोय। त्यात आता भर पडली असून मागील आठवड्यामध्ये सरासरी 8142 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे। संभाजीनगरमध्ये मराठा तरुणीचे 9 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। अशातच मराठा समाजातील काही जणांनी राज्यपाल यांची भेट घेऊन निवेदन देण्याची मागणी केली। काही जण राज्यपालांची भेट घेण्यासाठी गेले असता त्यांना गेटवर अडवण्यात आलं। शेवटी राज्यपाल निघण्याची वेळ झाल्यामुळे पोलिसांनी गेटवरील 8 ते 10 जणांना ताब्यात घेतलंय। मुळबाळ होत नाही म्हणून अघोरी विद्येसाठी बळी देण्याची धमकी सासरच्यांनी दिल्याची संतापजनक घटना बुलढाण्याच्या देऊळगाव राजा इथं घडली आहे। 3 वर्षापासून सासरकडच्यांकडून छळ सुरू असल्याची तक्रार या विवाहित महिलेनं केली आहे। पुण्यासह राज्यामध्ये चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येमध्ये 5 पट वाढ झाली आहे। चिकनगुनियाचा 1 ते 2% मुलांच्या मेंदूवरती परिणाम दिसतोय। दरम्यान मेंदूच्या आवरणाला सूज येते, यासह अनेक धोकादायक लक्षणे दिसून येत आहेत। केंद्रीय स्वच्छ सर्वेक्षणानंतर राष्ट्रीय स्वच्छ हवा सर्वेक्षणामध्ये नाशिक खालच्या क्रमांकावर घसरलंय। गेल्या वर्षी 21व्या क्रमांकावर असलेलं नाशिक 23व्या क्रमांकावर पोहोचलंय। नाशिकचा देशभरात 23वा क्रमांक आहे। सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवरती नाशिक महानगरपालिकेनं तयार केलेल्या 2780 कोटींच्या नमामी गोदा प्रकल्पाची व्याप्ती आता वाढवली जाणार आहे। हा प्रकल्प नदीच्या उगमापासून समुद्राला मिळेपर्यंत महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशपर्यंत विस्तारला जाणार आहे। बदलापुरातील लहान मुलींच्या अत्याचाराच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। दरम्यान मुंबईच्या प्रत्येक विभागातील शाळांना पोलीस भेट देणार असून सूचनांची अंमलबजावणी झाली आहे की नाही याचा सुद्धा तपास घेणार आहेत।
कोल्हापुरात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पोलिसांनी जेरबंद केलंय। या चोरट्यांकडून 1 किलो 200 ग्रॅम सोनं आणि 1 किलो 430 ग्रॅम चांदी आणि इतर मुद्देमाल असा एकूण 86,26,000चा ऐवज जप्त केला आहे। पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची गर्दी आता कमी होणार आहे, कारण प्रवाशांच्या सोयीसाठी 1 ऑक्टोबरपासून 12 डब्यांच्या लोकल 15 डब्याच्या केल्या जाणार आहेत। त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीमध्ये मोठ्या प्रमाणात फरक दिसेल। पुढच्या 2 वर्षांच्या आता पेट्रोल डिझेलच्या वाहनांप्रमाणेच इलेक्ट्रिक वाहनांची किंमत होईल असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे। तसंच अर्थमंत्र्यांनी ईव्हीवर सबसिडी दिल्यानं आपल्याला कोणतीही अडचण नाही असं सुद्धा गडकरी म्हणाले आहेत। राजकीय गोटातली एक ब्रेकिंग बातमी आपण पुढे पाहूया। पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या दौऱ्यामध्ये पुन्हा एकदा गोंधळ झालाय। खंडेश्वरी तलावाच्या दुरुस्तीच्या कामाचं उद्घाटन करताना हा गोंधळ झाल्याचं समोर आलंय। गोंधळ घालणाऱ्या युवक आणि सावंत समर्थकांची बाचाबाची झाली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला। गोंधळ घालणारे शेतकरी नसून उद्धव ठाकरे गट आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे कार्यकर्ते असल्याचा सावंत समर्थकांचा आरोप होता। आंदोलन बंदूक घेऊन कार्यक्रमामध्ये हे आंदोलक घुसल्याचा आरोपही करण्यात आला। अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला। सावंत गटाकडून पोलिसात तक्रार दाखल करत गोंधळ घालणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। ऑक्टोबरमध्ये एसटीच्या ताफ्यामध्ये 50 ते 100 डिझेलवर धावणाऱ्या नव्या बस दाखल होणार आहेत। एसटी महामंडळाच्या हजारो बस खिळखिळ्या झाल्यानं अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे एसटीनं नव्या डिझेल बस घेण्याचा निर्णय घेतला आहे। रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम बसवलेल्या खासगी वाहनांसाठी महामार्गांवर दररोज 20 किलोमीटरपर्यंतचा प्रवास मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे। 20 किलोमीटरचा हा मोफत प्रवास केवळ महामार्गांवरच नाही तर एक्सप्रेस वेवर सुद्धा लागू होणार आहे। घर खरेदीदारांना व्याज वा नुकसान भरपाईपोटी विकासकांनी द्यायच्या रकमेच्या वसुलीसाठी महारेरानं अधिक प्रभावी यंत्रणा उभी करण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलंय। यासाठी दोघा सेवानिवृत्त तहसीलदारांची नियुक्ती लवकरच केली जाणार आहे। विकासकांकडील थकबाकी वसुलीसाठी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्कात राहून तातडीनं कारवाई करण्याची जबाबदारी या तहसीलदारांवर सोपवण्यात येणार आहे। कुलाबा वांद्रे सिब्स या मेट्रो 3 मार्गिकेतील आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा लवकरच वाहतूक सेवेमध्ये दाखल होणार आहे। मुंबईकर भुयारी मेट्रो प्रवासासाठी उत्सुक आहेत। साधारण 60% मुंबईकर मेट्रो 3 मार्गिका वापरण्यासाठी उत्सुक असून त्यातील 60% नागरिक सध्या रिक्षा किंवा टॅक्सीनं प्रवास करणार आहेत। अर्थ ग्लोबल या वाहतूक सेवेतील सल्लागार संस्थेनं मेट्रो 3च्या वापरल्याबाबत केलेल्या सर्वेक्षणातून मुंबईकरांचा हा कल स्पष्ट झाला आहे। लवकरच मुंबईमध्ये 1-2 नव्हे तर 5 रिंग रोड बांधले जाणार आहेत। या प्रकल्पासाठी सुमारे 70,000 कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज आहे। मुंबईमध्ये उभारल्या जात असलेल्या या रिंग प्रकल्पांपैकी सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ऑरेंज गेट बोगदा। या बोगद्यामुळे मरीन ड्राईव्हपर्यंत पोहोचणं अधिक सोपं होणार आहे। कच्च्या तेलापासून गॅसोलीन किंवा डिझेल सारख्या उत्पादकांनी आणि उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या तेल शुद्धीकरण कारखान्यांमधून अर्थप्रक्रिया केलेलं पाणी सोडलं जातं। यामध्ये नायट्रोजन संयुगासह इतर जैविक आणि अजैविक अशा घातक प्रदूषकांचा समावेश असल्यानं ते पर्यावरणासाठी घातक ठरतात। हे पाणी शुद्ध करण्यासाठी IIT मुंबईतील संशोधकांनी केलेल्या संशोधनामध्ये अर्धप्रक्रियाकृत पाण्यामध्ये प्रदूषक नष्ट करू शकतील असे जीवाणू असल्याचं निदर्शनास आलंय। या जीवाणूंना वाळूच्या थराचा आधार दिल्याचं स्पष्ट झालंय। मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह याचिकेवर आज निर्णय होणार आहे। सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती चर्चा करून याबाबत निर्णय देणार आहेत। सुप्रीम कोर्टाच्या चेंबरमध्येच चर्चा करून निर्णय दिला जाणार आहे। गणेशोत्सव आरास आणि देखावे पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्यानं भाविकांना वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी नाशिकमध्ये वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे। बुधवार ते सोमवार या दरम्यान सायंकाळी 6 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे। बीएमसीप लिपिक पदासाठी 1846 जागांची भरती निघाली आहे। राज्यभरातून या नोकरीसाठी युवकांनी अर्ज केले आहेत। दरम्यान भरती प्रक्रियेतील अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतर बीएमसीनं एक परिपत्रक जारी करून सर्वच उमेदवारांना गुड न्यूज दिली आहे। या भरतीसाठी 10वी आणि पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील
प्रथम प्रयत्नात ही जी अट आहे ती रद्द करण्यात आली आहे। त्यामुळे राज्यभरातील लाखो युवकांना आणि उमेदवारांना याचा लाभ होणार आहे। भारतात रेल्वे अपघातांच्या प्रयत्नांमध्ये वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। ऑगस्टपासून देशभरामध्ये रेल्वे गाड्या रुळावरून घसरण्याचे 18 प्रयत्न झाले आहेत। त्यापैकी 2 एकट्या कानपूर आणि अजमेरमध्ये नोंदवल्या गेल्या आहेत। रेल्वेच्या अहवालानुसार 18 घटनांपैकी 15 घटना ऑगस्ट आणि 3 घटना या सप्टेंबरमध्ये घडल्या। यातील बहुतांश घटना या उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरामध्ये प्रत्येक रिक्षाचालक खाकी गणवेशामध्ये दिसलाच पाहिजे। सोबत रिक्षाची कागदपत्र, चालक परवाना आणि छातीवर बिल्ला असला पाहिजे अशा सूचना वाहतूक शाखेने दिल्या आहेत। बेशिस्तपणा सहन केला जाणार नाही अशी तंबीच वाहतूक शाखेने त्यांना दिली आहे। धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट लिमिटेडने धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाच्या भूमिपूजनाचा घाट घातलाय। DRPPLचा भूमिपूजनाचा घाट उधळून लावण्याचा इशारा धारावी बचाव आंदोलनाने दिला आहे। या भूमिपूजन सोहळ्याला विरोध करण्यासाठी धारावी बचाव आंदोलकांकडून उपोषण करण्यात येणार आहे। पुढे एक ब्रेकिंग बातमी वर्ध्यामधून येतेय। वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी असली तरी वेगवेगळ्या मार्गाने दारू विक्री केली जाते। चक्क आता दुचाकीवर दुधाच्या कॅनमध्ये विदेशी दारूच्या बाटल्यांची विक्री सुरू असल्याचं आता उघडकीस झालंय। पोलिसांनी दारूच्या साठ्यासह 1,29,000चा मुद्देमाल या दरम्यान जप्त केलाय। या प्रकरणी 2 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। देवळी ते कळंब मार्गावरती सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे। त्यामुळे आता दुचाकीवर दूध विक्रेता की मग तो दारू विक्रेता आहे असा सवाल सातत्याने उपस्थित होऊ शकणार आहे। वाहन होते आणि त्या वाहनाच्या आजूबाजूला 2 दुधाच्या कॅन होत्या। त्याला आम्ही पंचायत झडती घेतली। त्याच्यामध्ये आम्हाला रॉयल स्ट्राईक कंपनीच्या, ओसी ब्ल्यू कंपनीच्या, मॅकडॉल नंबर 1 कंपनीच्या अशा आम्हाला दारूचा माल मिळून आलेला होता। त्या अनुषंगाने आम्ही तिथे जप्ती कारवाई केलेली होती। आरोपीचे नाव होते प्रशांत रमेशराव कोंबे, राहणार साठोडा, तहसील जिल्हा वर्धाचा रहिवासी आहे। मुंबईतील प्रसिद्ध डबेवाल्याची कहाणी लवकरच केरळच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचणार आहे। केरळ सरकारने याला शालेय अभ्यासक्रमाचा भाग बनवण्याचा निर्णय घेतलाय। लवकरच इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये हा अध्याय समाविष्ट केला जाणार आहे। भारतात रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत। ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीमध्ये देशामध्ये सर्वाधिक 60% नोकर भरतीची अपेक्षा आहे। माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये नोकरी भरतीची अपेक्षा आहे। औद्योगिक आणि साहित्य क्षेत्रामध्ये नोकरी भरतीची अपेक्षा आहे। ग्राहक उपयोगी वस्तू व सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा नोकरी भरतीची अपेक्षा वर्तवली गेली आहे। महायुतीत वितुष्ट निर्माण करणाऱ्या वक्तव्यांना आळा घालावा अशी मागणी अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। बारामतीमधील बॅनरवरील दादांचा फोटो लपवल्यानंतर मिटकरींनी हा इशारा दिला आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भाजपला घरचा आहेरच दिलाय। न विचारताच निवडणूक आयोग संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केल्याबद्दल किरीट सोमय्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। रावसाहेब दानवे यांना पत्र लिहून सोमय्यांनी नाराजी व्यक्त केली असून सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार असल्याचं सोमय्यांनी पत्रामध्ये म्हटलंय। पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी शिवरायांची रायगडावरील समाधी लोकमान्य टिळकांनी शोधल्याचं विधान केलं। यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांकडून या वक्तव्याचा विरोध केला जातोय। शिवरायांची रायगडवरची समाधी ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून काढली। हा इतिहास बदलता येणार नाही असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे। पंढरपूर मंगळवेढ्यातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या लोकांना घेऊन आज शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती धैर्यशील मोहिते पाटलांनी दिली आहे। दरम्यान सोलापुरामध्ये महाविकास आघाडीचं वारं आहे। साहेब जो उमेदवार देतील तो निवडून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी ठाकरे गटाला रामराम केलाय। अकोल्यात आज ठाकरे गटानं आंदोलन केलं। राधाकृष्ण विखे पाटलांनी पालकमंत्री असूनही बांधावर पाहणी केली नाही या कारणावरून आमदार नितीन देशमुख चांगले संतापले। तसंच पालकमंत्र्यांना उचलून जिल्ह्यामध्ये नेऊ असा इशारा सुद्धा देशमुखांनी दिलाय।